महाराष्ट्र चेंबरच्या निवडणुकीत एकता पॅनलची राज्यभर विजयी घोडदौड. ग्रामीण भागातील शेतकरी मतदारांचा एकता पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा. एकता आपली ताकद, विकास आपले ध्येय या कृतिशील विचारांशी एकनिष्ठ असलेल्या एकता पॅनलने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या शिखर संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यभर विजयाची घोडदौड सुरू असून राज्यभरातील सर्व विभागात एकता पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ कोकण आणि नाशिक जिल्हा स्तरावर होत असलेल्या निवडणुकीतही एकता पॅनलने यशस्वीपणे आगेकूच सुरू ठेवली आहे. रोड रोलर या चिन्हावर निवडणूक लढवीत एकता पॅनलने ग्रामीण भागातील मतदारांच्या भेटीसाठी बैठकांचा धडाका लावला. काल दिंडोरी, कळवण, सटाणासह देवळा येथे सर्व उमेदवारांच्या हजेरीत मतदारांशी बैठकीत संवाद साधला असता ग्रामीण भागातील मतदार बंधू भगिनींनी एकता पॅनलसोबत असल्याचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दिंडोरी येथील बैठकीत एकता पॅनलची गाव तिथे उद्योजक ही संकल्पना ग्रामीण भागातील शेतकरी मतदारांना सर्वार्थाने उभारी देणारी असून कृषीपूरक उद्योगाशिवाय शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही. एकता पॅनलच्या उमेदवारांची ग्रामीण भागाशी नाळ घट्ट जोडलेली असल्याने आम्ही सर्व ग्रामीण शेतकरी मतदार भक्कमपणे आपल्यासोबत आहोत असा विश्वास तालुक्यातील ज्येष्ठ नेते संजय अप्पा पडोळ, सदानंद शिवले, विलास निकम यांनी दिला. यावेळी सुरेश मामा कोंड, विजय पाटील, गणेश जाधव, गणेश पाटील, नामदेव निखाडे, बाजीराव निखाडे, प्रभाकर पाटील, अरुण रखिबे, त्र्यंबक निखाडे, सुभाष निखाडे, गणेश निखाडे, भरत निखाडे, अरुण पवार, ज्ञानेश्वर तिडके, जयदीप निखाडे आदी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी एकता पॅनलच्या सर्व उपस्थित उमेदवारांनी आपला परिचय दिला. उपाध्यक्षपदाचे उमेदवार सुनीता फाल्गुने यांनी एकता पॅनलची भूमिका स्पष्ट करून भावी योजनांच्या बाबतीत स्पष्टीकरण दिले. प्रास्ताविक संदीप सोमवंशी यांनी केले व आभार मनोज आमले यांनी तर सूत्रसंचालन गंगाधर निखाडे यांनी केले. कळवण येथील दौऱ्यात कष्टकरी शेतकरी ही संकल्पना बदलून कृषीपूरक उद्योजक अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महानगर आणि ग्रामीण व्यावसायिक ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. वित्तपुरवठा, शासकीय कृषीपूरक योजना, शहर आणि गाव यांची सांगड घालून नवी क्रांती करण्याची ही वेळ आली आहे. आपण सर्व सोबत राहून विकास करूया असे आवाहन एकता पॅनलच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता फाल्गुने यांनी केले. कळवण तालुक्यातील उपस्थित सर्व मतदारांचे एकता पॅनलच्या उमेदवारांचे जंगी स्वागत करून तालुक्यातील सर्व मतदार आपल्यासोबत असल्याची ग्वाही मतदार सुभाष शिरोरे, रंगनाथ देवघरे, रवींद्र कुमावत यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केली. यावेळी प्रकाश पाटील, दीपक शेंडे, चंद्रकांत कोठावदे, नितीन संचेती, संजय बघे, योगेश नेरकर, कुमार रायते, खंडू मालपुरे, प्रशांत सोनजे, भास्कर शिरोरे, जितेंद्र कापडणे, सतीश संचेती यांच्यासह तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांनी प्रास्ताविक तर एकता पॅनलचे उमेदवार राजेश मालपुरे यांनी प्रास्ताविक तर आभार निलेश दुसाने यांनी मानले. एकता पॅनल प्रचारप्रसंगी संस्थेचे सभासद श्री आनंद सूर्यवंशी, सूर्या ग्रुप नाशिक, श्री दिलीप सिंग बेनीवाल, श्री राजेंद्र कोठावदे, उपाध्यक्षपदाचे उमेदवार सौ सुनीता फाल्गुने, गव्हर्निंग काउन्सिल पदाचे उमेदवार श्री सचिन शहा, श्री संदीप सोमवंशी, श्री संजय बगे, श्री सत्यजित महाजन, श्री आशुतोष गायकवाड, श्री अविनाश कोठावदे, श्री अंजू सिंघल, श्री भरत येवला, श्री भावेश मानेक, श्री गंगाधर निखाडे, श्री जयंत येवला, श्री महेंद्र बच्छाव, श्री महेश सावरीकर, श्री मनोज आमले, श्री मिलिंद राजपूत, सौ मिथिला कापडणे, श्री राजेश मालपुरे, श्री वासुदेव भगत आदी उमेदवार व मान्यवर उपस्थित होते. स्टार न्यूज चॅनल नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.